शेतकरी कर्जमाफीचा आजचा मुहूर्त हुकला। 5 जुलै नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार, तर योजनेच्या निकषातही बदल करण्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांचे संकेत। पंतप्रधान मोदी आणि सर्व विभागांच्या सचिवांची आज बैठक। मंत्रालयातील कामकाजाचा पंतप्रधान स्वतः आढावा घेणार। मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांमुळे बैठकीला विशेष महत्त्व। केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलासंदर्भात सस्पेन्स कायम। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर असल्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदल आज होण्यासंदर्भात साशंकता। खासदार ओमराजे निंबाळकरांनी वर्षावर घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। दोघांमध्ये जवळपास 45 मिनिटे चर्चा। केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा सुरू असताना झालेल्या भेटीला महत्त्व। एसी आरक्षण उपवर्गीकरणावरून अधिवेशनामध्ये सरकारच्या कोंडीची शक्यता। 27 आमदार विधान परिषद उपसभापतींची उद्या निवड। आज दुपारी 12 इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरता येणार। उद्या मतदान। नीलम गोऱ्हे, कायंदे तुमाने यांच्या नावांची चर्चा। अर्थखाता लवकरच राष्ट्रवादीला मिळणार। राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांचं मोठं विधान। अर्थखात्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याचाही दावा। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया आणि चेतनला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। दोन्ही आरोपींना घेऊन पुन्हा सीन रिक्रिएट केला जाणार। सरकारी वकिलांची माहिती। तर केतनच्या हत्येचं मीडिया ट्रायल सुरू। आरोपींच्या वकिलांचा आरोप। वाहनांवर HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी आज शेवटची मुदत। नंबर प्लेट नसल्यास उद्यापासून भरावा लागणार दंड। राज्यातील 1 कोटींहून अधिक वाहनांवर कारवाईची टांगती तलवार। पावसाळी अधिवेशनामध्ये मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक काढणार असल्याची सूत्रांची माहिती। TMC शिवसेना फुटीनंतर 2/3 बहुमतासाठी आशावादी।